मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। वांबोरे येथे 27 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा वांबोरे या ठिकाणी नवीन केंद्राचा लोकार्पण सोहळा आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी बोलताना त्यांनी प्लेट बँक आणि शेतीच्या बांधावरती वृक्षारोपण तसेच विवाह संस्कार याविषयी मार्गदर्शन केलं आहे। तसेच प्लास्टिक पत्रावळीमुळे निसर्गाला हानी पोहोचते, प्रदूषण होते, त्यामुळे शाखेला 1000 प्लेट उपलब्ध करून देण्यात आल्यात। तसेच वांबोरी केंद्रामध्ये बोलताना ते म्हणालेत की विषमुक्त शेती अंतर्गत कृषी पीक यावरती त्यांनी मार्गदर्शन केलं। केंद्रामध्ये विवाह संस्कार, देश विदेश, बालसंस्कार, पर्यावरण विभाग, स्वयंरोजगार विभाग या विषयावरती त्यांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी डॉक्टर सचिन गेणोजी मोरे, गोरक्षनाथ खेडकर, बाबासाहेब ठाणगे, सागर साळुंके तसेच दत्तात्रय सत्रे, विकास आढाव, अशोक पागिरे, चंद्रकांत ससाने, शुभम सातपुते आणि इतर स्वामी सेवेकरी या ठिकाणी हजर होते। दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता स्वामी समर्थांची आरती वांबोरी केंद्रात होत असते, तरी जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती स्वामी सेवेकरांनी केली आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आपल्या सेवा मार्गातील पर्यावरण प्रकृती विभागाच्या माध्यमातून प्लेट बँक हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे। आणि आज आपल्या या सेवा केंद्रात, वांबोरी सेवा केंद्रात या प्लेट बँकचं एक सुरुवात या ठिकाणून आपण केली आहे। त्याचबरोबर बांधावर वृक्षारोपण, प्रत्येक शेतकऱ्याचा बांध सजीव व्हावा या संदर्भात सुद्धा इथल्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व गावकऱ्यांना त्याच्या संदर्भात महत्त्व सांगितलं आहे। आणि असेच उपक्रम प्रत्येक जिथं जिथं दिंडोरी पण एक सेवा केंद्र आहे या ठिकाणी निश्चित ते उपक्रम चांगल्या पद्धतीने पुढं येऊन याच्यातून राष्ट्रकल्याण, याच्यातून एक आध्यात्मिक आशीर्वादसुद्धा निश्चित सगळ्यांना प्राप्त होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। माझे नाव चंद्रकांत हरिभाऊ ससाने, राहणार वांबोरी। आमच्या इथे आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वांबोरी याच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आदरणीय गुरुमाऊलींचे पुत्र आबासाहेब यांच्या हस्ते झाला। आणि या कार्यक्रमासोबतच प्लॅस्टिकचं जे पर्यावरण, प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यामुळं जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्याच्यासाठी सर्व देशभरामध्ये प्लेट बँक ही मोहीम गुरुमाऊली यांनी राबवली आहे। ती प्लेट स्टीलची असते, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत नाही। जिथे जिथे कार्यक्रम असतील तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या प्लेटऐवजी ही स्टीलची प्लेट दिली जाते, त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होणार नाही। हा अतिशय पर्यावरणपूरक असा उपक्रम आदरणीय आबासाहेबांच्या हस्ते वांबोरी केंद्रात पार पडला। आणि त्यासोबतच शेतावरील वृक्षारोपण हे सुद्धा आदरणीय आबासाहेब यांच्या हस्ते पार पडले। त्यासोबतच रानभाज्यांचं महत्त्व, रानभाज्या कशा ओळखायच्या आणि राजभाज्यांचं महत्त्व हे सुद्धा आदरणीय आबासाहेबांनी आपल्या प्रास्ताविकात मांडलं। आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा रानभाज्या आणि बांधावरील जे वृक्षारोपण आहे का जेणेकरून पर्यावरणाचा समतोल स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत राखला जाईल। आणि याच्यामुळे राज्याचा, देशाचा पर्यावरणिक विकास आणि बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन आदरणीय आबासाहेब यांनी आमच्या केंद्रामध्ये आज केलं।
आणि केंद्रामध्ये आमचे जे काही धार्मिक बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचा जो नियमित दौरा होता त्या दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन केलेलं आहे. सचिन गडाख, 24 तास, वांबोरी.